तर मित्रांनो, तुम्ही जर यू-पी-एस-सीसाठी म्हणजे भारतीय वन सेवासाठी मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य फॉर्म भरला होता. त्या अर्थसहाय्य योजनेबद्दल एक परिपत्र जाहीर झालेलं आहे. त्याचप्रमाणे यामध्ये जे अर्थसहाय्य योजनेकरिता पात्र विद्यार्थी झाले आहेत, त्याची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. त्याची यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. त्यांनी परिपत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे, ती आपण संपूर्ण माहिती यामध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे तुम्हाला याची PDF-सुद्धा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर भेटून जाईल. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, महाज्योतीने दिनांक 28/7/2025 रोजी एक परिपत्रक जाहीर केलं आहे. तर मित्रांनो, या परिपत्रकाचा जो विषय आहे, त्यांनी सांगितले आहे मित्रांनो, की भारतीय वन सेवा यू-पी-एस-सी मुख्य परीक्षा 2025 अर्थसहाय्य योजनाकरिता पात्र दुबार लाभार्थी व अर्ज त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि त्याचप्रमाणे आपण अजून बघून घेऊ की काय लिहिले आहे पत्रामध्ये, की महाज्योती संस्थेमार्फत भारतीय वन सेवा यू-पी-एस-सी पूर्व परीक्षा 2025 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दिनांक 28/6/2025 ते दिनांक 15/7/2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार 15/7/2025 रोजी पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करून सदर योजनाकरिता पात्र दुबार लाभार्थी चालू वर्षात महाज्योती मार्फत इतर अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेतल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले आहे व अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना दिनांक 31/7/2025 रोजी पर्यंत अर्जात त्रुटी पूर्तता करण्याकरिता मुदत देण्यात येत आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी अगोदर महाज्योतीमार्फत अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेतला आहे, ते अपात्र ठरलेले आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे जे तुमचे काही डॉक्युमेंट चुकलेले असेल, तुमच्या अर्जात काही त्रुटी आल्या असेल, तर तुम्हाला महाज्योतीमार्फत दिनांक 31/7/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर तुम्ही ती त्रुटी पूर्णपणे क्लिअर करून घ्या आणि या योजनेचा सदर तुम्ही लाभ घेऊन घ्या. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्णची माहिती होती, ही तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. ठीक आहे, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.